साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडवावे. दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनात ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांचे प्रतिपादन. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे कवी सरकार इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडविणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने धर्म आणि विज्ञानाची सांगड घालून जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांनी केले. शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषदतर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधूभाई दिनकररावजी यादव स्मृती 9व्या साहित्य संमेलन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्त कारखाना चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आपले विचार मांडले. स्वागत आणि प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोहन पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर दगडू माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी तर आभार सुनील इनामदार यांनी मानले. माजी आमदार उल्हासदादा पाटील, संचालक अनिलराव यादव, शब्दगंध साहित्य परिषदेचे सचिव शांतनू यादव, पृथ्वीराज सिंह यादव, माजी सरपंच गजानन सकपाळ, राजाराम कोळी, सौ विदुला यादव, अविनाश माने, बाळासाहेब कोळी, धनाजी पाटील नरदेकर, संजय सिंह यादव, संभाजीराव यादव, अरविंदराव यादव, विराजसिंह यादव यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.